श्री काशीखंड अध्याय 62. श्री गणेशाय नमः. अगस्ती म्हणे शिवनंदना, तू माझ्या वियोग तमासी भृंगा ली त्रिकाळीची आणि स्मरणा कृपा निधी तू. मज त्रिकाळ स्नानाची सिद्धी, मज तुझेची स्मरण मंत्रविधी, मग त्या भक्ती काजे स्फुरे सिद्धी, ते तुमची स्वामी. माझ्या वियोग वात धुळीसी, निक्षेपावया तू पर्जन्य होसी. शिवनामा अमृते वृष्टी करीसी, तेने शांत होतसे. पर्जन्य शांत करावया धुळी, माझ्या वियोगाची प्रदीप्त ज्वाळी. स्वामी ते शांत करावया कोणे काळी, अधिकची प्रवाह करी. जैसे महाद्रव्ये हविता अध्वरा, सर्पी दुग्ध चंदना गुरु शर्करा, मग त्या अधिकारे अंगारा कवणे स्पर्धा कीजे. तैसा माझा वियोग अंगार, तो शांत नवे जी अति क्रूर. तेथे शिवकथेचे तुषार प्रदीप्त करिताती, की माझा वियोग नवे कलेवर प्रेत, तेथे स्रवत आहे कथामृत. तेने तत्काळ होय सचेत, मज पीडा करावया. 29व्या द्वापाराचा अंत, मज प्राप्त होईल कैगबस्त. काशी मध्ये आला उमाकांत, त्याचे चरण पाहीन मी. शिवा पुढे गेले ऋषी, मी अप्राप्त झालो शिवचरणांसी. मज मुक्त का नव्हे वाराणसी, कैसे कर्मसूत्र माझे. मज काशी कथा निरूपिता श्रवणी, जैसी दर्दुरा जवळी पद्मिनी, तैसी ते शिवाची निज धामिनी. अप्राप्त काशी मज ना तरी जैसा शशी प्रकाशे चकोर, तो क्रीडानंदे दीर्घार्णवी थोर. परी तो योमी असे अमृत कर, साध्य नाही यासी. तैसी शिवकथा माझे श्रवणी, अमृतवल्ली श्रवे तुझ्या आननी. परी तो वृष भवा वाहणी, केव्हा दृश्य होईल. तव स्वामी म्हणे गा मामुनी, तुची एक श्रोता पहा मेदिनी. तू दीर्घानंद करता माझे मनी, मित्रावरून सुता. तू जा ऐसे पात्र नाही त्रिलोकी, जैसा वरुण वृष्टी करी उंच टेकी. परी ते अंबु स्थिर होय सर्व लोकी. पात्र विशेष जाणोनी, जैसा पौर्णिमे दिवशीचा त्रिनंदना. चकोरा प्राप्त करी अमृत पान, परी तृप्त न करी वायसा लागुण. प्राप्त म्हणोनी तोची पौर्णिमा दिनी त्रिसूत, सोमकांतासी अमृत स्रवत. परी आनिका पाषाणी नाही प्राप्त, अपात्र म्हणोनी. तैसा तू शुद्ध पात्र गा अगस्ती, शिवकथा धर्म जैसे जे आगमयुक्ती. ते प्रश्न निरूपावे तुझ प्रती, बहुत साक्षेपे. तरी तुझा प्रश्न जो मनोदय, तो मनोमळासी करी क्षय. आता प्रश्न विलंब समय, परित्याग करी. तव अगस्ती म्हणे जी ब्रह्मचारी, किती ब्राह्मण गेले शिव बिढारी. तरी ते राहिले होते काशीपुरी, कवण कवण्या तीर्था. षण्मुख म्हणे गा अगस्ती मुनी, आश्विन मास शुल्क पक्ष क्रमोनी. मग सूर्य प्रतिपदादिनी, उदय पावला पूर्वेसी. ऊर्जा शुल्क प्रतिपदादीन, बुधा अनुराधा होती पूर्ण. तय काशी प्रवेश पंचानन आरंभिता झाला. कनक परी येडी ज्योती प्रदीप्ता, संख्या शतलक्ष जी गणिता. अष्टगंधे चर्चुनी अक्षता, हेममय गोदंड करी. त्या विमुक्तीची आत सुंदरा, पूर्ण मंडित षोड श्रगारा. अक्षय वायने करुणी शंकरा, आलिया गंगा तीरा. त्यांसी दक्षिण पाणीने नाभिकार, देत दाक्षायनी विश्वंभर. तव झाला दीर्घध्वनीचा गजर, आशीर्वचने ऋषींची. आशीर्वचने मुखी वेदध्वनी, अंजुळी संपुट उभय पाणी. षडंग रुद्र जय जय स्मरणी, स्तविती शिवा. द्विजाले शतसहस्र फौजा, साष्टांगे वंदिती वृषभध्वजा. ते किमर्थ कोठनी गा कुंभजा, आले ती ब्राह्मण. तव शिवासी प्रार्थी नारायण, तुम्ही मंदराचलासी केले गमन.
त्या काळापासून हे ब्राह्मण असती तुमच्याची स्मरणी. कोणी एकवेद निर्घोष करीत, कोणी षड्राग जपत, कोणी विश्वंभरची स्मरत, राहिले काशीवासी. शिव काशीमध्ये यावया कारणे, कोणी साधिते झाले गौरांजने. एक साधिते झाले धूम्रपाने महाऋषी ते, एक शिवध्यानी राहिले आत्मसाक्षी. एक राहुणी मुद्रा खेचरी लक्षी, एक शिव लक्षिती ज्ञानचक्षी सर्व ही काळ. एक ते दर्भाग्रे तोयपान, एक करीती गलित पत्र भक्षण, एक ते राहिले जी साधून पवन आहार. ऐसे आपुलाले भावपूर्वक अहोरात्र स्मरती त्रिपुरातक, तरी तृप्त न होती द्विजनायक. शिवा तू मतीची भक्ती. मेघश्याम वदे जी शूलपाणी, हे राहिले होते तीर्थसेवनी. आता सफळ झाली जी पारणी, शिवदर्शन झाला लिया. ऐसे ते महामुनिवर, जे जे सुफळ करते महाअध्वर. ते शिवदर्शना आले साचार, दंडकारण्य तीर्थाहुनी. दाकिनी पासाव सत्पात्रे, जे दाणे अधिकारिती विधी मंत्रे. तेथे क्रमित होते शिवसूत्रे, ते आले 1,00,000. आणिक 5,सहस्त्र महामुनी स्मरत होते मंत्र महाध्वनी. ते आले वैतरणी पासुनी शिवदर्शना. 1,30,000 ब्रह्मवृंदे, शिवस्मरणा नवेची भेदे. ते शिवयात्रेसी दीर्घानंदे, आले हंस तीर्थाहुनी. दुर्वासतीर्थी दुर्वासेश्वर, तेथे 101 होते द्विजवर. ते शिवदासी अस्तित्व अस्ति कठोर, आले एकमते. पैलमस्त्योदर तीर्थापासुनी, आले 16,000 मुनी. त्याही साष्टांगे वंदिला बद्धपाणी, विश्वंभर तो कपालमोचन तीर्थ जेथे. 700 ब्राह्मण होते तेथे, त्यांची साष्टांगे समर्थे दाखविली विष्णूने शिवासी. ऋणेश्वर लिंग प्रसिद्ध पुराणा, तेथे पूजा विधी की जे पंचानना. तरी तत्काळ मुक्त होय जाणा, पितृऋणा वेगळा. ऐसे तीर्थ ऋणमोचन, जेथे फिटे मात्र पितृऋण. तेथोनी 12 शते ब्राह्मण, आले शिवयात्रेसी. पृथ्वीने लिंग स्थापिले पृथ्वीश्वर, तेथे पूजा विधी करी जो नर. तरी सामर्थ्य प्राप्त होय अपार, पृथ्वी एवढे. त्या पृथ्वी महातीर्थाहुनी 1,000 मुनी. ते अभिवंदा वया शूलपाणी, आले सद्बुद्धी. अप्सरा लोकीचिया अष्टनायिका, रंभा उर्वशी मंजू घोषा. घृताची तिलोत्तमा मेनका, सुकेशिया लीलावती. त्या देवलोकीचिया देवांगणा, आता भूमंडळीची या कवणा. कार्तिक म्हणे मैत्रावरुणा, पर्येसी आता. चित्ररेखा आणि मधुरा, सुप्रभा आणि भूचरा अचरा. शेषरत्नी सममुनी सुंदरा, आणि पिंगला ते. एव 16 अप्सरा मिळोनी, अप्सरेश्वर स्थापिला शूलपाणी. त्या अप्सरा कुंडापासुनी, मुनी आले 12 शते. उर्वशीने स्थापिले भवानी कांता, तेथे प्राप्त झाली ते सुंदरता. ते समूळ कथा महाश्रोता, पुढे करू निरूपण. त्या उर्वशी कुंडी षट्कर्मिक, आले 1,000 नमस्कारावया त्र्यंबक दाक्षायनीवर. नंदिकेश्वराचे चरणी उत्पत्ती, तो चतुर्दंत जन्मला ऐरावती. ऐरावतेश्वर स्थापिला प्रसिद्ध कीर्ती, केले ऐरावत कुंड. त्या ऐरावत कुंडापासाव मुनी, शिवस्मरत होते दर्भासनी. ते सांबासी दावितसे चक्रपाणी, 300 ब्राह्मण. गंधर्वी स्थापिला गंधर्वेश्वर, त्यासी विद्या प्राप्त करी शंकर. त्या गंधर्व तीर्थीहून द्विजवर, आले 9 शते. अगस्तीश्वर पूजी कुंभज, तो देवा वंद्या झाला द्विज पूज्य. मग तो मित्रावरुणाचा आत्मज, स्थापी अगस्ती कुंड. त्या कुंडापासाव षट्कर्मिक, 9,000 यज्ञकारक. त्यांची साष्टांगे वैकुंठ नायक, दाखवी त्र्यंबका. आणि पिशाच मोचन तीर्थ, भूत ब्रह्म ग्रहणाशी समर्थ. त्या तीर्थींचे ऋषी परमार्थ, ऐसे नसती आनिक.
तेथुनी आले सप्त सहस्र द्विज, त्याही साष्टांगे वंदिला वृषभध्वज. तयांसी दक्षिण पाणी गरुडध्वज, दावीतसे शिवा. आणिक सहस्र एक ब्राह्मण, आले पितृकुंडापासून, त्याही वंदिला भाललोचन त्रिपुर हंता. सप्तशत आले ध्रुवकुंडापासूनी, त्रिशत आले मानस सरोवराहुनी. ते दाखवित आहे चक्रपाणी शंकरासी पै. कद्रू कश्यपांचा जो कुमार, वासुकी नामा महावीर. तेने प्रसन्न करुणी शंकर, राहिला शिवकंठी. ऐसा तो महाफणी प्रचंड, तेने स्थापिले वासुकी कुंड. तेथुनी 1100 मुंड मुंड, आले असती ब्राह्मण. राम अंगणा जनक दुहिता, तिने स्थापिले भवानी कांता. त्या जानकी कुंडा पासावा, आता 800 द्विज आले. गौतमे स्थापिला गौतमेश्वर, ते लिंग कर्म काष्ठाचा अंगार. गौतम कुंड निर्मी ऋषीश्वर, महापापनाशन. 300 द्विज आले तेथुनी, 1100 दुर्गा कुंडापासूनी. 1,00,000 आले प्रयाग संगमाहुनी, आणि 1,000,001 ऐसे त्या कुंड तीर्थीचे द्विजवर. त्याही वंदिला उमाशंकर, शिवासी संख्या सांगे श्रीधर. पुरुषोत्तम तो, मग त्यांसी तुष्टला त्रिपुरारी. प्रसन्न मने उदारक वदे वैखरी, ज्या ज्या तीर्थींचे ऋषी ब्रह्मचारी. स्थापिले तया त्या तीर्थी, तुम्ही सर्व काळ विद्या पढणे. करावी वेदांची अध्ययने, शिवशास्त्रे पुराणे सदैव पढविले. महाश्रीमंतासी अधमाचे दान न अंगीकारिजे. नीती धर्मे करुणी वर्तिजे, षटकर्मे नित्य साधिजे. षटकर्मिक हो तुम्ही. आध्यांनी मणिकर्णिकेचे स्नान, गंगा तो एकी जे शिवस्नपण. या विमुक्तीचे ठाई असोण, घेई जे क्षेत्र संन्यास तुम्ही. मग जय जयकारे दीर्घध्वनी, द्विज वदते झाले दाक्षायणी. मग ते नाभिकार दक्षनंदिनी, वदती झाली द्विजांसी. तुम्ही गंगातीरी नित्य असता, भक्ष भोजांची न कीजे चिंता. या वाराणसीचे ठाई भुक्ती दात्री, तत्वता ते भवानी असे. ऐसा नाभिकार दिधला समर्थे, निर्भय स्थापिली दीन अनाथे. मग क्रमिते झाले आपुलाली तीर्थे, सर्वांपरींची. स्वामी म्हणेगा ऋषी अगस्ती, ऐसा हर प्रवेशला अविमुक्ती. मग दिवोदासाची पूर्वकृती, पालट केली कैसी. दिवोदासाची कृती आच्छादिली, दिव्य रचना काशीची आरंभिली. ते विश्वकर्म्याने रचना केली, हेमबंध पंचक्रोशी. त्या विश्वकर्म्याची मूळ उत्पत्ती, ते तूज श्रवण करू गा अगस्ती. त्रिलोचनी राहिला पशुपती, मग कैसे वर्तले. अगस्ती वदे शिवकुमरा, ब्रह्मचार्या माझी श्रेष्ठवरा. कामना पूर्ण कीजे जी दातारा, कृपानिधी स्वामिया. तुमची या षटवक्रांची स्थिती, सप्त समुद्रांची तुळी जे युक्ती. त्या सिंधुगर्भी दिव्य शुक्ती, तुमची अधरपुटे. त्या अधरपुटीचे दिव्यमणी, की त्या दिव्य पंक्ती तुमच्या आननी. तेथे उद्भवे प्रकाशाची खाणी, शिवकथा नामांची. तेथे तारू प्रेरिले माझे शरीर, परी शिवकथा मणिभार. तेने ते तृप्त जी असमर, नवेची कोणे काळी. मग तृप्त करावया आशा, हा तुम्हासी आहे पूर्ण भरवसा. मी काशी वियोगे झालो जिपिसा, न कळे स्मरू. जव स्वस्थ आहे हे शरीर, तव सर्व काळ पाहिजे हर. षडर्कवरी पारणे तरी थोर पीडा आहे. तैसे तुम्ही शिवनामामृत, मज देऊनी सर्व काळ कीजे तृप्त. स्वप्न ही जाऊ न दीजे अकर्मांत, स्वामिया तुम्ही. जैसा तो पर्जन्य वृष्टी करिता, सरिता संगमी होती पूर्ण भरिता. मग ओहोट झालिया मागुता, दिसे न्यून पदार्थ. ऐसी मज शिवकथा निरूपिता, ओहोट न कीजे शिवसूता. त्रिपंच दिन रस न देता, के विस्वस्थ अपत्य. परी त्या अपत्याचे ऐसे प्रमाण, माता तृप्त करी स्तन पाने पूर्ण.
परियाळ घेतले धीरत्व गुण न प्रवर्तती त्यासी. तरी स्वामी आता प्रच्छेचा योग काशीमध्ये विश्वकर्मेश्वर लिंग. कैसी तयाची पूर्वस्थिती हा प्रसंग निरूपावा मज. विश्वकर्मा हा कवणाचा कवण येणे कैसा पूजिला पंचानन. काशी रचना केली हा सामर्थ्य गुण कैसा प्राप्त झाला यासी. स्वामी म्हणे गा ऋषी महासुशिरा तू प्रच्छावल्लीची या द्रोणाचळा. तू वा निर्व्याधी केले देवजना आलासी उपयोगा. ना तरी न कळे दृष्टांताची कुसरी अगस्तीची तृष्णा न तुळेगिरी. तो समुद्री टाकिला हा असुरी आच्छादिला दधीने. तो अगस्तीने प्राशिला सागर तो स्पर्धेसी तुळे केवी गिरीवर. तयाच्या यागी पूर्णाहुती भास्कर तो सृष्टी करा तुल्य. ऐसा तू अनुपम श्रोता परियेसी प्रश्निला प्रश्न आता. जे दोष दग्धुनी नाईकी जे वार्ता योनी मार्गाची. तरी परियेसी गा मित्रावरुण सूता जो सत्य लोकवासी सृष्टी करता. तो चतुर्मुख विरींची विधाता सकळांचा पिता. त्या विरींची नाथाचा जो कुमार विश्वकर्मा नामे बाळ सुंदर. तो विद्या पठणासी निरंतर होत गुरुच्या मंदिरी. ऐसा तो बाळरूपी पठण करिता विद्या अभ्यासिल्या समजता. मग तो आपुलियाची मता विचारिता झाला. म्हणे गुरुभक्ती केली शुद्ध म्हणे तेने सर्व विद्या आल्या पठणे. आता नमस्कारावया गुरुचरणे जाई जे स्वभावेती. म्हणूनी वेगे आला गुरुपासी अभिवंदन केले गुरुचरणांसी. मग उभा ठाकला गुरु सेवेसी संतुष्ट म्हणे. बाळ म्हणे जी अनाथ बंधू तू सर्व विद्यांचा पूर्ण सिंधू. योगेश्वरा माझी तू साधू गुरु स्वामिया. तुझ्या स्पर्धे तुळीजे उपमा ऐसा कवणा न दीजे महिमा. तरी समता कीजे कल्पद्रुमा तरी तो न्यून दिसे. तुमचे उत्तीर्ण व्हावया कारण जीवे शरीर कीजे समर्पण. ते सत्यची स्फटिक चिंतामणी समान साठी केली पै. श्री गुरु चिया गुरुत्वासी स्पर्धे तुळीजे सुवर्णाचलासी. समता कीजे धैर्य महत्वासी समुद्र योमा. न धरी परिसाचा संबंध तो एक लोष्टराशी करी भेद. परी तो अवघ्या धातूंसी स्वबोध न करीची सर्वथा. करिता मनोमुद्रेचे मोहन तुम्हासी व्यक्त अंतकाळ साधन. जेने पराभवे अयागमन जितांची मारिजे. परब्रह्म वस्तूचा दृश्याकारू तो तू लभ्य करिता जी श्री गुरु. एरवी इक्षुदंडा ऐसी रस धारू नदी तो पोखर. अकस्मात जी विद्या होय प्राप्त तरी संदेहे का कीजे तपव्रत. जे पंचत्वेची होय मुक्त तरी गुरु किमर्थ करावा. इच्छा फळे मतेची कल्तिपा स्त्रवती ब्रह्मवृक्षाची आलता. तरी त्या कल्पद्रुमाची महिमता किमर्थ कीजे. ना तरी ग्राम सरिताची या युक्ती जरी अविंद मुक्ते प्रसवती. तरी समुद्राची कथा ख्याती किमर्थ कीजे. शीतकराची या पूर्णत्वपणा जरी जीवन प्रसवे पाषाणा. तरी त्या सोमकांताची या गुणा किमर्थ कीजे. जंबुका होय शक्ती संपूर्णता तो दोर्दंडे भंगी गजा मदोन्मत्ता. तरी त्या केसरीची अपूर्वता किमर्थ वाखाणीजे. म्हणून व्रथा रे लक्ष कोटी शशी किमर्थ कीजे प्रमाण ग्रामदीपांसी. जव अरुणोदय नाही पूर्वेसी तव न सरती हे. आता असो हे दृष्टांत युक्ती शुद्ध श्री गुरु विन कैंची मुक्ती. तरी असाध्य अविमुक्ती सेविजे वाराणसी. ऐसा तो विश्वकर्मा विधी कुमरू तेने स्वमते प्रार्थिला श्री गुरु. मी प्राप्त झालो जी पूर्णवरू नाना विद्यांचा पै. आता हेची संकल्पिता आम्ही श्री गुरु दक्षिणा निरूपी जे तुम्ही. तू विद्यांचा दाता गुरु स्वामी अनुपम की. गुरु तुमचे कृपे वाचून के विभासे पूर्ण ज्ञान. तत्पदार्थी समरस होणे त्वम पदार्थासी.
म्हणून शुद्ध गुरुचा जो शिष्य तो जाणावा तत्पदार्थाचा अंश. ऐसे जो ओळखी तयासी प्रयास नाही परमार्थाचा. म्हणून मुक्तहारी यांची गती ते प्राप्त नव्हे वाय सांप्रती. तैसी काशी विन अलभ्य मुक्ती आणि का स्थळी. तव वदता झाला कृपानिधी मनेगा विश्वकर्मिया सर्व सिद्धी. तुझ प्राप्त झाली सर्व मंत्रसिद्धी गुरु कृपे करुणिया. आता तू झालासी महदाधीप ज्ञाने विभांडी प्रपंच रज्जू सर्प. गुरु दक्षिणा द्यावयाचा संकल्प योजिला मानसी तवा. तरी आमुचाही संकल्प परियेसी आम्हासी मठ की जे राहावयासी. बरविया पर्णशाला युक्तीसी निपजवी शिष्या. बहुसरीच्या सुंदर निर्मळा आणि पर्जन्य काळी अति सोज्वळा. रवी दीप्ती परिस तेजाळा पूर्ण कळसी पै. शिष्य म्हणे बरवेजी पूर्ण भरिता. तव वदती झाली गुरुची कांता. म्हणे विश्वकर्मया विद्यावंता परियेसी प्रत्युत्तर माझे. आमुचे काम कीजे भावपूर्वक तरी माझी प्रतिज्ञा असे जी एक. मज उत्तम कीजे जी कंचुक शुद्ध वल्कलाची. शिष्य म्हणे बर्वे गुरु कामिनी. मग बोलती झाली गुरुनंदिनी. म्हणे विश्वकर्म्या मज तू आणि बाळ खेळ खेळावया. उखाळ मुसळ आणि काष्टचक्र सुंदर सुलक्षण सुरंग चक्र. तरी तुझ मानवेल शक्र अमरावतीचा अधीश. विश्वकर्मा म्हणे गुरुकुमरी मी संतोषलो तुझिया प्रश्नोत्तरी. तव गुरुपुत्र आज्ञा करी विश्वकर्मियासी. गुरुपुत्र म्हणे गा महाविद्यका. मज आणाव्या सूरम्या पादुका. त्या प्रयोजनी पाहिजे ती मृदलिका अलिप्त धुळी उदकी. ऐसे जे जे रुचे जया मानसी ते ते आज्ञा करीती शिष्यासी. तेने सर्वांची प्रतिज्ञा प्रेमेसी अंगीकारिली मस्तकी. मग चिंतातूर झाला तो म्हणी उचित मागितले समस्त जणी. तरी हे करावया सर्व ही करणी कैसा मी समर्थ. मग तो उद्वेगे विद्ध झाला चिंता सरितेसी प्रवाह आला. सर्व विद्येसी असद्य झाला अप्राप्त ज्ञान उगम. म्हणे ही उचिते कैंची म्या द्यावी. ऐसी विद्या प्राप्त कैंची असावी. मग त्रासुनिया मार्णवी संचरला विश्वकर्मा. मग पुरुषार्थ धरुनिया म्हणे म्हणे हे न दिजे जरी गुरुचे उसने तरी प्राप्त होतील भुवने. ताची आता स्वामी ऋणातीत होईजे. तरी ते विद्या कवणे स्थळी पाविजे. ऐसा कवण देव आराधिजे जो सफळ करी मनोरथ. फेडावया श्री गुरुचे उसण ऐसा मी समर्थ कैसा होईन. जरी न कीजे गुरुचे वचन तरी प्राप्त अध्यापात. सर्व विद्या साध्य करी गुरु आणि गुरु दक्षिणेचा न करी अंगीकारू. तो सत्य घोरी नरू शत एक जन्म. स्वामी म्हणे ऋषी उत्तमा ऐसा चिंतातूर झाला विश्वकर्मा. श्रोतयांसी प्रार्थी शिवदास गोमा. कथा सादर परिसा पुढे. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे शिवकाशी प्रवेश कथने विश्वकर्म वर्णन नाम 62तमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु.